12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा चॅप्टर 3 मधील आणखी एक सर्वात महत्वाचा फरक स्पष्ट करा, तो म्हणजेच हक्क भाग आणि बोनस भाग. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की जर एखादा एक भागधारक ऑलरेडी कंपनीचे भाग खरेदी केलेला आहे, तर कंपनी बाकी लोकांपेक्षा त्या भागधारकांना अगोदर प्राधान्य देते, की तुम्ही आमच्या कंपनीचे भागधारक आहात आणि मागच्या काही वर्षापासून तुम्ही आमच्या कंपनीचे भाग स्वतःजवळ ठेवून घेतलेले आहात. लोकांसाठी या भागांची किंमत 1200 रुपये आहे, बट हेच भाग आम्ही तुम्हाला 1000 रुपयाला द्यायलो, तर तुम्ही खरेदी करू शकता. तर अशा भागांना म्हणतात हक्क भाग. आणि जर तुमच्याजवळ आमच्या कंपनीचे 100 भाग असतील, तर दर 10 भाग मध्ये कंपनी तुम्हाला एक भाग मोफत द्यायली, त्याच्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे घेत नाहीये, तर अशा भागांना म्हणतात बोनस भाग. आता याच्यामध्ये आणखी काय फरक आहेत काय नाही, आपण स्टेप बाय स्टेप चर्चा करूयात. फर्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, हक्क भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना, विद्यमान म्हणजेच काय, जर तुमच्याजवळ रिलायन्स कंपनीचे अगोदरपासूनच भाग आहेत, तर तुम्ही त्या कंपनीचे विद्यमान भागधारक आहात. तर मार्केटमध्ये अनेक लोक असतात, उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी आहे आणि रिलायन्स कंपनी ए नावाच्या व्यक्तीकडे रिलायन्स कंपनीचे भाग आहेत आणि बी नावाच्या व्यक्तीकडे रिलायन्स कंपनीचे भाग नाहीयेत. तर रिलायन्स कंपनीसाठी त्या कंपनीचा जो भागधारक आहे, त्या ए नावाच्या व्यक्तीला कंपनी म्हणेल विद्यमान भागधारक, कारण त्याच्याजवळ ऑलरेडी कंपनीचे भाग आहेत. बी काय असेल, बी हा कंपनीसाठी सर्वसामान्य ग्राहक असेल, जो भाग घेण्यात सहभागी आहे किंवा भाग घ्यायची त्याची इच्छा आहे, भाग खरेदी करू शकतो. तर कंपनी ह्या विद्यमान भागधारकांना म्हणते की कंपनी आपल्या भागधारकांना भाग खरेदी करण्यासाठी प्राथमिकता देते. कंपनी ए ला सांगते की बघा आम्हाला भाग विकायचे आहेत आणि मार्केटमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना भाग खरेदी करायचा आहे आणि तुमच्याजवळ आमचे ऑलरेडी भाग आहेत, तर आम्ही सगळ्या लोकांना विचारायच्या अगोदर तुम्हाला अगोदर विचारायलो, याचा अर्थ तो ए हा कंपनीचा विद्यमान भागधारक आहे. ओके. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, बोनस भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. आणि जर एखाद्या व्यक्तीजवळ 50 भाग आहेत आणि कंपनी यावेळेस कंपनीला फायदा झाल्यामुळे बोनस भाग हे केली. आता बोनस भाग कसे दिले जातात, तर मागच्या काही दिवसांमध्ये मला आलेल्या बोनस भागांचा अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्याजवळ एक स्क्रीनशॉट सुद्धा आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बोनस भाग कशा पद्धतीने असतात काय नाही, त्याचं मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट सेंड करेन. ओके, सो जस्ट 1 मिनिटाचा टाइम द्या. बोनस भाग जेव्हाही कंपनी देत असते, कोणत्याही प्रकारचा फॉर्मॅलिटी न करता साधा सिंपल एक मेसेज टाकून टाकते की तुम्हाला या कंपनीचे बोनस भाग मिळालेले आहेत आणि तेही विनामूल्य. आता कशा पद्धतीचे असतात चेक करा ते बोनस भाग. सोप्या भाषेत सांगतो मी. हा, आता इथे चेक करा, माझ्याजवळ HDFC बँकेचे काही भाग आहेत, राईट, HDFC बँक. तर मला 29 ऑगस्टला अचानक पद्धतीने मेसेज आला, CDSL सेंट्रल डिपॉझिटरी स्टॉक लिमिटेड मेसेज आला, शेअर्स ऑफ HDFC बँक लिमिटेड टुवर्ड्स बोनस अलॉटमेंट ऑन 29th of August 2025, कॉन्टॅक्ट युअर DP डिपॉझिटरी पार्टिसिपंट फॉर मोर इन्फॉर्मेशन. आता त्या पर्टिक्युलर कंपनीचे माझ्याजवळ अगोदरपासून एकच भाग होता, मी जस्ट घ्यायचं म्हणून घेतला होता एक भाग आणि एका भागांचे पैसे कंपनीला दिला होता. तर कंपनी बोनस भाग वाटप केले आणि सांगितले की बाबा ज्यांच्या ज्यांच्या जवळ कंपनीचा एक भाग आहे त्याला एक भाग मोफत. सपोज तुमच्याजवळ 1800 रुपयाचा एक भाग होता, वापस कंपनीने 1800 रुपयाचा एक भाग दिला, आता तुमच्याजवळ 3600 रुपयाचे भाग झाले. सर माझ्याजवळ जर 100 भाग असतील तर मग 200, सर 200 असतील तर 400. साधं सिंपल लॉजिक आहे. ओके, आणि हे कंपनीचे पैसे घेत नाही, मोफत वाटून टाकत असते. त्याच्यानंतर देय रक्कम काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. आता तुम्हाला जर हक्क भाग मिळालं किंवा बोनस भाग मिळाला तर कोणाचे पैसे द्यायचे, साधं सिंपल आहे. देय रक्कम, कंपनीला भागधारकांना हक्क भागाची रक्कम द्यावी लागते, हे भाग खरेदी करण्याचा अधिकार देऊ करते. बघा, कंपनी ए नावाच्या व्यक्तीला सांगायली आम्हाला भाग विक्री करायचा आहे, तुझ्याजवळ आमचे ऑलरेडी काही शेअर आहेत, आज आमच्या एका भागाची किंमत मार्केट प्राइस 1200 आहे,
ते तुम्ही विद्यमान भागधारक आहात म्हणून तुम्हाला आम्ही फक्त 1000 मध्ये द्यायलो, तर तुला ते 1000 रुपये द्यावून भागांची खरेदी करावी लागेल. राईट, ह्याला म्हणतात हक्क भाग. कारण तुम्हाला जर कंपनीचे हक्क भाग घ्यायचे असतील तर कंपनीला पैसे द्यावे लागेल. सर बोनस भागाचे पैसे द्यावे लागतात का? काय सांगण्यात आलेलं आहे, भागधारकांना बोनस भाग विनामूल्य दिले जाते. आता मी HDFC बँकेचा जो भाग खरेदी केला होता, 1800 रुपये दिलं होतं. त्याच्यानंतर जो बोनस भाग मिळालेला आहे ते कंपनी मार्फत मला मोफत मिळालेला आहे. त्याचे कुठल्याही प्रकारचे पैसे मी कंपनीला दिलं नाही. राईट, हक्क भागांचे पैसे भागधारकाला कंपनीला द्यावं लागतात. बोनस भाग हे भागधारकांना विनामूल्य देण्यात येते. त्याच्यानंतर अंशतः किंवा पूर्ण दत्त भाग. काय सांगण्यात आलेलं आहे, अंशतः किंवा पूर्ण दत्त भाग म्हणजेच काय, भागधारकाला भागांसाठी मागणी शुल्क, भाग वाटप शुल्क, कॉल मनी इत्यादी पूर्ण रकमेचा भरणा भरावा लागतो. आता आपण बघितलं, जेव्हाही तुम्ही एखाद्या कंपनीचे भाग निश्चित किंमत दराने खरेदी करत असता त्यावेळेस तुम्हाला अर्जाची रक्कम भरावी लागते, भाग वाटपाच्या वेळी काही रक्कम भरावी लागते, पहिली कॉल मनी, दुसरी कॉल मनी. अकाउंट्स मध्ये जर इश्यू ऑफ शेअर्स नावाचा चॅप्टर झाला असेल तर तुम्हाला माहित आहे, भाग खरेदी करत असताना तुम्हाला पैसे टप्प्याटप्प्याने द्यावे लागत असतात. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा तुम्ही हक्क भाग खरेदी करत असता तेव्हा ते हक्क भागाची रक्कम तुम्हाला असं टप्प्याटप्प्यानं न देता तुम्हाला पूर्णपणे रकमेचा भरणा करावा लागतो. तुम्हाला ते भाग आहेत ते टप्प्याटप्प्याने मिळत नाहीत, कारण कंपनी ऑलरेडी बाजार मूल्यापेक्षा कमी भावानं तुम्हाला विकायली आणि त्याचे पण पैसे तुम्ही कंपनीला टप्प्याटप्प्याने देणार म्हणजे कंपनीचा काय फायदा होईल. राईट, त्याच्यामुळे हक्क भाग वाटप करत असताना कंपनी भागधारकांना पूर्ण पैसे काढून घेत असते. त्याच्यानंतर बोनस भागच्या बाबतीत काय सांगण्यात आलेलं आहे, बोनस भाग तर एकदम सोपा आहे. जे भाग तुम्हाला फुगट मिळालाय त्याची रक्कम द्यायची गरजच कशाला आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग आहेत. पूर्ण दत्त म्हणजे अगोदरच त्याचे पैसे कंपनीला आलेले आहेत, कंपनी फक्त फुगट मध्ये तुमच्या नावानं करायली. बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग आहेत म्हणून भागधारकास कोणत्याही रकमेचा भरणा कंपनीकडे करावा लागत नाही, त्याला मोफत मध्ये ते भाग मिळत असतात. किमान भाग भांडवल उभारणी. काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीला किमान भाग भांडवलाची रक्कम उभारावयाची लागतेच. जर कंपनीला किमान भाग भांडवलाची रक्कम मिळवता आली नाही तर अर्जासोबत मिळालेली सर्व रक्कम अर्जदारास परत करावी लागते. काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी भाग विक्री करायला काढली आणि कंपनी ठरवली की बाबा आपल्याला मिनिमम एवढे तरी भाग विकायचेच आहेत. कंपनीला 10 लाखांचे भाग विक्री करायला काढली आणि कंपनीने ठरवलं की बाबा मिनिमम 8 लाखांची तरी विक्री व्हायलाच पाहिजे. 10 लाखांची विक्री करायला काढली, मिनिमम प्राइस रेंज ठरवली 8 लाख आणि 8 लाखांचे भाग विकलेच नाहीत. मग कंपनी काय करते, सर्व भागधारकांना सांगते की बाबा आम्हाला टोटल 10 लाख पाहिजे होते. राईट, आणि मिनिमम टार्गेट होतं 8 लाखाचं आणि तेवढे पैसे आले नाही. त्यामुळं कंपनी काय करेल, जेवढ्याही अर्जदाराकडून पैसे घेतले होते ते कंपनी परत करून टाकेल. बट बोनस भाग पूर्ण दत्त भाग आहेत. पूर्ण दत्त भाग म्हणजे काय, त्यांचे पैसे कंपनीला ऑलरेडी आलेले आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनीकडून बोनस भाग विनामूल्य दिले जात असल्याने कोणतीही किमान भागभांडवलाची उभारणीची रक्कम गोळा करावी लागत नाही. साधं सिंपल आहे. हक्क भाग मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की कंपनीला जर भांडवल उभारणी करायची असेल तर किमान भांडवल उभारणीची रक्कम नमूद करावी लागते आणि ती रक्कम जर कंपनी गोळा करू शकली नाही, मिळू शकली नाही तर अर्जासोबत मिळालेली रक्कम सर्व अर्जदारास परत करावी लागते. आता ज्यांचं अकाउंट्स मध्ये इश्यू ऑफ शेअर्स झालेला आहे त्यांना कळेल की कंपनी भाग इश्यू करत असताना जर ठरवली की आपल्याला 10 लाखाचे शेअर्स इश्यू करायचे आणि कंपनी ठरवली की 10 लाख विकायला काढला, मिनिमम 7 लाखांचे तरी शेअर्स जे आहेत ते इश्यू झाले पाहिजे. बट ऍक्च्युअल मध्ये कंपनीने इश्यू केले फक्त 3 लाखांचे शेअर्स. मिनिमम प्राइस किती होती, 7 लाख रुपयाची ठरवलेली होती, झाले किती, फक्त 3. मग अशा वेळेस ज्या ज्या लोकांकडून कंपनी ऍप्लिकेशन मनी अर्जाची रक्कम घेतली होती ते भागधारकांना परत करावी लागेल. बट बोनस भागांबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे की बोनस भाग हे कंपनीकडून कंपनीच्या भागधारकांना विनामूल्य देण्यात येतात, त्याच्यामुळं कोणतीही किमान भांडवल उभारणीची रक्कम गोळा करावी लागत नाही. त्याच्यानंतर
हक्क त्याग करणे. सपोज नीट लक्षात घ्या की मी एका कंपनीचा विद्यमान भागधारक आहे आणि कंपनी मला भाग देण्यास तयार आहे, हक्क भाग देण्यास तयार आहे, 1000 हक्क भाग देण्यास तयार आहे. बट माझ्याजवळ ते 1000 हक्क भाग घेण्यासाठी पैसेच नाही आहेत, कारण हक्क भागाचे पैसे कंपनीला एकदाच द्यावे लागतात. मग मी कंपनीला आवाहन करेन की बाबा माझ्याजवळ म्हणजेच मिस्टर प्रसाद जवळ कंपनीचे भाग खरेदी करण्याचे पैसे तेवढे नाहीयेत, बट माझ्या वाईफच्या अकाउंट मध्ये पैसे आहेत, तुम्ही माझ्या नावाचे हक्क भाग तिला देऊ शकता का? तर कंपनी तशा लोकांना हक्क भाग देते. त्याला म्हणतात हक्कांचा त्याग करणे. भागधारक हे त्यांचे हक्क भाग दुसऱ्यांच्या नावे करू शकतात. म्हणजे माझाच नावाचा जो हक्क आहे ते मी त्याग करायलो म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणतात सॅक्रिफाईस. माझ्या नावाचे शेअर सॅक्रिफाईस करून वाईफला परचेस करून द्यायलो. बट बोनस भाग जे असतात हे मला फ्री ऑफ कॉस्ट कंपनी मार्फत मिळत असतात. मला त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे कंपनीला पैसे द्यायची गरज नसते, त्यामुळे मी ते सॅक्रिफाईस करू शकत नाही. ते मला फुगटमध्ये कंपनीकडून मिळत आहेत. ऑलराईट. आता कंपनीनं बघा एचडीएफसी बँकेचं एक शेअर 1800चं आहे, एक शेअर कंपनी फुगटमध्ये मला 1800चे द्यायली, तर मी ना म्हणतो का? अजिबात नाही. कारण इन्व्हेस्टरचं काम काय? गुंतवणूक करून त्याच्यावर परतावा मिळवणे. ऑलराईट. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आहे वाटप करण्याचा हेतू. जेव्हा एखादी कंपनी नवीन निधी उभा करू इच्छिते व विद्यमान भागधारकांना त्याच्या भागधारनेत वाढ करण्याची संधी देते, यालाच हक्क भाग वाटप असे म्हणतात. आता हक्क भाग देण्यामागचा मेन पर्पज काय की कंपनीला काहीही करून त्यांना भाग विक्री करून त्यांचं भाग भांडवल वाढवायचं आहे. राईट. कंपनी घर बसल्या ठिकाणी भाग ठेवून घेऊन काय करणार आहे? पैसेच नाहीयेत तर मग कंपनी काय करत असते? विद्यमान भागधारकांना भागांची विक्री करत असते, जेणेकरून विद्यमान भागधारक ते हक्क भाग घेऊन कंपनीला एकदाच पैसे देतील आणि ते पैसे आल्यामुळे कंपनीचे जे भाग भांडवल आहे ते वाढ करण्याची कंपनीला चान्स मिळते. आणि जे कंपनीचे आता माझ्याजवळ रिलायन्सचे भाग आहेत, तर मी रिलायन्सचे भाग उगच ठेवून घेतलो का? नाही. त्या कंपनीमध्ये मला काहीतरी पोटेन्शियल दिसतंय, मला वाटते की बाबा आज ना उद्या त्या कंपनीच्या भागांच्या किमती वाढतील आणि माझा काय होईल? फायदा होईल. म्हणजेच कुठं ना कुठं भागधारक हा कंपनीचे भाग तेव्हाच ठेवून घेत असतो जेव्हा त्या कंपनीमध्ये त्याला स्वतःचं भविष्य सिक्युअर्ड आहे असं वाटत असतं. आणि कंपनीला पण माहित आहे की ह्या लोकांनी आपले भाग खरेदी केले, याचा अर्थ यांचा विश्वास आपल्या कंपनीवर आहे, म्हणून कंपनी वापस त्यांनाच पुश करत असते की बाबा तुमच्याजवळ जे भाग आहेत ते 1000 रुपयाचे एक भाग आहे. आता तुम्हाला जर नवीन भाग घ्यायचा असेल तर बाजार किंमत 1200 आहे, मी तुम्हाला नवीन भाग 900 रुपयाला देतो. मग भागधारक काय विचार करते की बाबा माझ्याजवळ तर 1000चा भाग आहे, मार्केटमध्ये प्राइस 1200 चालू आहे, कंपनी स्वतःहून मला 900 ला देतो म्हणाली, तर मग मी काय करेन? काहीही जुगाड करून 2 भाग 3 भाग घेण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे कंपनीचा पण फायदा होईल आणि भागधारकाचा पण फायदा होईल. कंपनीचा काय फायदा होईल? कंपनीच्या भाग भांडवलात वाढ होते. भागधारकाचा काय फायदा होतो? भागधारकांच्या भागांच्या किमतीत, भागांच्या संख्येत काय होत असतात? वाढ होत असतात. बट बोनस भाग मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हा एखादी कंपनी साठलेला नफा, नीट लक्षात घ्या, मागच्या काही वर्षापासून कंपनीला कंटिन्युअस फायदा होत आहे आणि झालेला फायदा कंपनी स्वतःजवळ काय करायली? संचित धारण नफा किंवा संचयित नफाच्या स्वरूपात कंपनी स्वतःजवळ ठेवायली. कंपनीला मागच्या 5 वर्षापासून दरवर्षी 5 करोड फायदा व्हायला. त्या 5 करोड पैकी 1 लाख लाभांशाच्या स्वरूपात वाटली, राहिले किती लाख? 4 करोड राहिले. 5 करोड एकूण नफा झाला, त्यापैकी 1 करोड लाभांशाच्या स्वरूपात वाटली, राहिले किती करोड? 4 करोड. संचयित नफा किंवा प्रतिधारण नफा दरवर्षी किती राहिलाय? 4 करोड राहिलाय. आणि मग एकदाच मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्यानंतर कंपनी काय करते? ते पैसे कंपनीच्या भाग भांडवलात टाकते, त्यातून काही भागांची निर्मिती होते आणि हे निर्मिती झालेले जे भाग आहेत कंपनीच्या विद्यमान भागधारकांना त्यांच्या भागाच्या प्रमाणात भाग वाटप करण्यात येतात फ्री ऑफ कॉस्ट. कधी कधी कंपनी 10 भागांना 1 भाग मोफत देते किंवा 100 भागांना 1 भाग मोफत देत असते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हा एखादी कंपनी साठलेला नफा किंवा राखीव निधी विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता देऊ करते, त्याला बोनस भाग असे म्हणतात. एचडीएफसी बँकेचं एक्झाम्पल मी आत्ताच दिलं होतं की बसल्या ठिकाणी एचडीएफसी बँकेनं मला एक भाग कसं म्हणून वाटलेला आहे? बोनस म्हणून वाटप करण्यात आलेलं आहे. ऑलराईट. आणि तुमच्यापैकी अनेक जण विचारत होते
की सर मतदानाचा अधिकार, मतदानाचा अधिकार. बघा, ज्युबिलियंट नावाची कंपनी आहे. ज्युबिलियंट कंपनी मीन्स इंडियामध्ये डॉमिनोज पिझ्झा हे तुम्ही जे खात असता मेट्रो सिटी मध्ये भेटत असतात, तर ते डॉमिनोज पिझ्झा इंडियामध्ये या ज्युबिलंट फूड वर्क्स नावाच्या कंपनीच्या अंडरमध्ये काम करत असतं. जर डॉमिनोज पिझ्झाचे भाग खरेदी करायचे तर डीपीच्या अकाउंटवर जाऊन, डीपी म्हणजे कोण, डिपॉझिटरी पार्टिसिपंट, ग्रो असेल किंवा अपस्टॉक्स असेल, ह्यांच्या याच्यावर जाऊन डॉमिनोज सर्च करायचं नाही, ज्युबिलंट फूड वर्क्स सर्च करायचं. यांचे काही भाग माझ्याजवळ आहेत. तर यांनी सांगितलंय की बाबा आमच्या कंपनीमध्ये भाग ज्यांनी ज्यांनी खरेदी केले, ई वोटिंगचा अधिकार आहे. कंपनीला एक पर्टिक्युलर गोष्टीशी रिलेटेड निर्णय घ्यायचा आहे आणि ते निर्णय घेत असताना कंपनी सर्वसामान्य समहक्क भागधारकांना विचारात घ्यायली की बाबा तुमचं मत काय. आता जे पण माझं मत असेल तर मला त्यांच्या वोटिंग लाईनवर जाऊन वोट करावं लागेल, जे की कधी चालू होणार आहे, 2 सप्टेंबर 2025 ला चालू होऊन संपणार कधी आहे, 1 ऑक्टोबर 2025 ला संपणार आहे. मी लक्ष सुद्धा दिलं नाही, असू द्या. त्याच्यानंतर ब्रेनबीज नावाची एक कंपनी आहे. ब्रेनबीज नाव तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना लक्षात येत नसेल तर तुमच्यासाठी बेस्ट नाव आहे फर्स्ट क्राय. फर्स्ट क्राय एक वेबसाईट आहे जिथं लहान लेकरांचे कपडे, खेळण्या, साबण, क्रीम्स हे सगळ्या गोष्टी मिळत असतात, राईट. आणि खूप साऱ्या सिटीज मध्ये फर्स्ट क्राय सोल्युशनचे छोटे मोठे शॉप्स पण आहेत. तर ते फर्स्ट क्राय सोल्युशन येत असते ब्रेनबीजच्या अंडरमध्ये. यांच्या प्राथमिक जेव्हा भाग विक्री केली होती या कंपनीनं, त्यावेळेस मी अर्ज केलं होतं आणि त्या कंपनीने मला भाग वाटप त्यावेळेस केले होते. तर त्याच्याशी रिलेटेड हे सर्व गोष्टी आहेत. ओके, बघा, दुसऱ्या चॅप्टर मधले आपले सगळेच्या सगळे फरक स्पष्ट करा कव्हर झालेले आहेत. आता फक्त एक राहिलेला आहे, भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. आता हे आपण अपकमिंग काही लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. अशा प्रकारे तिसरं चॅप्टर पण हळूहळू संपायला आलेलं आहे. आता आपण लवकरच चौथं चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो मी. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.